विद्यार्थी मित्रो, कथा हा आपल्या आवडीचा विषय आहे। अगदी लहानपणापासून आपण कथा ऐकत आलेलो आहोत। आपल्या आईवडिलांनी कथा सांगितली असेल, घरातल्या आजी आजोबांनी कथा सांगितलेली असेल, किंवा आपण जेव्हा शाळा शिकण्यासाठी शाळेमध्ये जातो तेव्हा आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा कथा ही सांगितलेली असेल। जे कथा ऐकणं किंवा कथा वाचणं हे अगदी लहान मोठ्या थोरांचं हा आवडीचा विषय आहे आणि त्यामुळे या कथेतून एक वेगळ्या प्रकारची आपल्याला प्रेरणा मिळत असते, एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळत असतो। आपल्या विचारांना दिशा मिळण्यासाठी सुद्धा ही कथा महत्त्वाची भूमिका पार पाडत असते। आपल्या कल्पनाशक्तीला असेल, नवनिर्मितीला असेल, सृजनशीलतेला वाव देण्याचं काम ही कथा करत असते आणि तेव्हा आपण जी कथा ऐकतो त्या कथेतून एक प्रेरणा मिळते। त्या कथेतून जो तात्पर्य असतो, त्या कथेतून जो बोध मिळत असतो तो आपल्या जीवनाला सुद्धा एक प्रकारचे वेगळं वळणसुद्धा देऊ शकतो आणि त्यामुळे कथा अगदी लहानपणापासून आपल्या जीवनाशी निगडीत असलेला हा भाग असतो। या कथेतला जो कथाबीज हा प्रकार आहे, आपण लेखन कौशल्यामध्ये सुद्धा कथा लेखनामध्ये ऐकलेला आहोत, शिकलेला पण आहात की या कथेचा एक कथाबीज, जो कथेचा जो विषय असतो तो त्या कथेचा प्राण असतो आणि त्यामुळे कथा ही आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा भाव विश्वामध्ये घेऊन जात असते। तेव्हा विद्यार्थी मित्रो, ही जी कथा आहे या कथेचे वेगवेगळे प्रकार पडत असतात। आता सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर या कथेचे मुख्य 4 प्रकार आहेत, आपल्यासमोर दिसत आहे। हे कथेचे 4 प्रकार कोणते? तर कथा ही विषयानुरूप असू शकते, कथा ही स्वरूपानुसार असू शकते, त्याचबरोबर कथा ही आशयानुसार सुद्धा असते आणि चौथा जो कथेचा प्रकार आहे तो म्हणजे साहित्यानुसार जी कथा आहेत। अशा पद्धतीने हे 4 मुख्य प्रकार असतात आणि यामध्ये मग पुन्हा त्याचे उपप्रकार पडतात। आता हे जे उपप्रकार आहेत हे उपप्रकार आपण पहिल्यांदा समजावून घेणार आहोत। विषयानुसार जी कथा आहे त्यामध्ये ऐतिहासिक कथा, म्हणजे इतिहासकालीन ज्या घटना घडलेल्या असतात, इतिहासामध्ये ज्या गोष्टी असतात त्यावर आधारित ज्या कथा लिहिलेल्या असतात त्या ऐतिहासिक कथा असतात। पौराणिक कथा काही असतात, पुराणकालीन ज्या कथा आहेत त्या रामायण महाभारतातल्या मधल्या ज्या कथा असतील त्या पौराणिक कथा असतील। त्यानंतर विज्ञान कथा आणि सामाजिक कथा अशा पद्धतीनं विषयानुरूपमध्ये या कथांचा समावेश केला जातो। यामध्येच अद्भुतरम्य हा सुद्धा विषय यामध्ये मांडला जातो। अशा प्रकारे हा पहिला प्रकार आहे। दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे स्वरूपानुसार हे जे कथेचे उपप्रकार आहेत त्यामध्ये स्फुटकथा आहे, लघुकथा आहे, रूपक कथा आहे, दीर्घकथा आहे, म्हणजे अशा पद्धतीने यामध्ये हे पुन्हा उपप्रकार पडतात। आशयानुसार एखादा आशय घेऊन त्यावर आधारित ज्या कथा लिहिल्या जात असतात त्या आशयानुरूप त्यामध्ये ज्या वर्गीकरणातले जे प्रकार आहेत त्यामध्ये गूढकथा आहे, भयकथा आहे, रहस्यकथा आहेत, विनोदी कथा आहेत, नीतिकथा आहेत, बोधकथा आहेत, कौटुंबिक कथा आहेत आणि बऱ्यापैकी तुम्ही या कथांचं वाचन किंवा या कथा ऐकलेल्या आहात। तेव्हा आशयानुसार मधल्या ज्या कथा आहेत त्या या पद्धतीने असतात। आणि जो शेवटचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे साहित्याप्रमाणे जे कथा आहेत त्यामध्ये ग्रामीण कथा असू शकते, दलित कथा आहेत, आदिवासी कथा आहेत व स्त्रीवादी कथा अशा पद्धतीनं कथा लिहिल्या जात असतात। ढोबळमानानं अशा प्रकारे आपण याचं कथेंचं हे वर्गीकरण करत असतो। आता या मुद्द्यामध्ये एक जो प्रकार आलेला आहे स्वरूपानुसार, त्यामध्ये एक रूपक कथा हा जो प्रकार आहे त्याविषयीच आज आपण थोडी माहिती घेणार आहोत। सर्वसाधारणपणे रूपक कथा या नव्या साहित्य प्रकाराची मराठी कथेला देणगी देणारे वि.स. खांडेकर यांचं आपल्याला अग्रक्रमानं नाव घ्यावं लागणार आहे। स्वतःच्या जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्यांची मांडणी आपल्या रूपक कथेमधून मांडण्यामध्ये वि.स. खांडेकर यांचा समावेश करावा लागेल आणि म्हणून आज आपण वि.स. खांडेकर यांनी लिहिलेला गवताचे पाते या रूपक कथेचा अभ्यास करणार आहोत। या प्रसंगी सर्वप्रथम आपण लेखक विष्णू सखाराम खांडेकर यांचा परिचय करून घेणार आहोत। वि.स. खांडेकर यांचा जन्म हा महाराष्ट्रातील सांगलीमध्ये झाला। त्यांच्या पूर्व आयुष्यामध्ये जशी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची आवड असते तशाच पद्धतीने त्यांना नाटकामध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती आणि त्यामुळे वि.स. खांडेकरांचं जे लेखन आहे ते लेखन एक ध्येयवादी अशा प्रकारचं आहे।
अंतःकरणामध्ये समाज कल्याणाची आणि समाजाच्या प्रगतीची तळमळ ही जाणीव होती आणि त्यामुळे त्यांच्या लेखनावरती सुद्धा प्रभाव पडलेला आहे. ललितपूर्ण भाषा असेल, रम्य कल्पना, कोटिबाजपणा आणि समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या कथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्यानं तेजस्वी लेखणीतून मनोरंजन करण्याबरोबरच समाज जीवनावर भाष्य करणं हे त्यांच्या लेखनाचं स्वरूप होतं. त्यांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर आपल्याला दिसून येतो आणि माणसावरची एक अपार अशी जी श्रद्धा आहे ती श्रद्धासुद्धा यामधूनच दिसायला मिळते. आणि त्यामुळं रूपक कथा हा एक नवा प्रकार त्यांनी रूढ केलेला आहे. केवळ रूपक कथा त्यांनी लिहिलेलं नाही आहे, तर कादंबरींचं लेखन त्यांनी केलेलं आहे. लघुनिबंध संग्रह प्रकाशित आहेत, समीक्षा लेखसंग्रह आहेत, रूपक कथासंग्रह अशा पद्धतीने त्यांचं साहित्य लेखन आहे. तेव्हा विद्यार्थी मित्र हो, त्यांची जी भाषा आहे ती भाषा अतिशय समोरच्या व्यक्तीवरती प्रभाव टाकणारी आहे. मनोरंजन तर होतंच, पण त्याचबरोबर समाज जीवनावरती त्यांच्या लेखणीतून प्रभावसुद्धा पडतो आणि त्यामुळे त्यांच्या या लेखनाकडं विशेष लोकांचं हे लक्ष आहे. तेव्हा आज आपण या पाठाच्या माध्यमातून रूपक कथेचा हा परिचय करून घेणार आहोत. आता ही रूपक कथा जी असते ती रूपक कथा काय आहे, तर ती अतिशय लहान अशा प्रकारची कथा असते. पण केवळ लहान आहे असं नाही, तर त्या कथेतून आपल्याला एक सूचक, जे समोरच्या व्यक्तीला काहीतरी सुचवायचं असतं, एक समृद्ध आशय त्यातून द्यायचा असतो आणि म्हणून याला आपण रूपक कथा असं म्हणणार आहोत. मग त्याच्यामध्ये नाट्यात्मकता आहे, अलंकारिकता आहे, काव्यात्मकता आहे, सूचकता आणि मार्मिकता ही सर्वसाधारणपणे वैशिष्ट्ये या रूपक कथेमध्ये आढळून येत असतात. रूपक अलंकाराप्रमाणेच यामध्ये उपमेय आणि उपमान एक दाखवून रूपक योजण्याचं काम केलं जातं आणि त्यामुळे या कथेच्या माध्यमातून जो वाच्यार्थ आहे तो वाच्यार्थ हा कमी होतो आणि लक्ष्यार्थ खऱ्या अर्थाने तिथं ठळकपणे जाणवतो. वाच्यार्थ हा एक वेगळा शब्द तुम्हाला ऐकायला मिळत असेल. वाच्यार्थ म्हणजे सहजतेने आपण वाचून जे समजतं ते वरवर समजणं म्हणजे हे वाच्यार्थ असतं. पण लक्ष्यार्थ म्हणजे खऱ्या अर्थाने त्याच्या आतमध्ये जाऊन त्यातला जो आशय आहे, त्यातनं नेमकं काय सुचवायचं आहे, नेमका कोणता बोध घ्यायचा आहे याची जाणीव होणं, ते लक्षपूर्वक समजून घेणं हा लक्ष्यार्थ आहे. म्हणजे एखादी कथा वरवर वाचत असतो, जशा पद्धतीनं आपण एक पाठ पाहिलेला होता, त्यामध्ये नवरा बायकोचा जो विनोद होता त्या विनोदामध्ये आपण पाहिलं तुमच्यासाठी उत्तप्पा बनवू का, हा वरवर वाचल्यानंतर लक्षात आलेला विनोद तो काय आहे, वाच्यार्थ आहे. पण एखाद्या गोष्टीमधून जेव्हा त्यातला मूळ अर्थ काय आहे, त्यातून लेखकाला काय सुचवायचं आहे, काय बोध आपल्याला घ्यायचा आहे, नेमका आपल्या मनावर त्याचा काय प्रभाव पडणार आहे याची जाणीव जेव्हा होत असते तेव्हा तो लक्ष्यार्थ असतो. आणि म्हणून अशा या रूपक कथेच्या माध्यमातून वाच्यार्थ हा कमी असतो पण लक्ष्यार्थ हा जास्त असतो. हे या निमित्तानं आपण लक्षात घेणार आहोत. तेव्हा पाहूया या पाठाचा परिचय आणि या पाठाच्या माध्यमातून, या रूपक कथेच्या माध्यमातून वि स खांडेकर यांनी आपल्याला काय सुचवलेलं आहे आणि नेमकी ही रूपक कथा कशी असू शकते, त्यातला वाच्यार्थ, त्यातला लक्ष्यार्थ हे आपण समजून घेणार आहात. तेव्हा वि स खांडेकर यांची ही रूपक कथा गवताचे पाते हे सुवर्णकण या संग्रहामधून घेतलेली आहे. झाडावरून पडणारं जे पान आहे ते झाडावरून पडणारं पान आणि गवताचं पातं यांच्या उदाहरणातून म्हणजे त्यांच्या रूपकामधून ही जी कथा आहे ही कथा मनुष्याचे जे स्वभाव असतात त्या मनुष्याच्या स्वभावाचं मर्म हे सांगण्याचं काम कशा पद्धतीनं करतात याचा अतिशय चांगल्या पद्धतीने मांडणी लेखकांनी केलेली आहे. मानवी मनाची जी मनोवृत्ती आहे ती मनोवृत्ती कशी असते, पुनरावृत्ती, पुन्हा पुन्हा ते घडत असतं आणि म्हणून मानवी मनोवृत्तीची जी पुनरावृत्ती आहे आणि पुढच्या पिढीवरती हा त्या पद्धतीनं कसा बदल होत जातो, विचारामध्ये अंतर कसं पडत जात असतं, चांगल्या पद्धतीनं वर्णन या कथेच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे. तेव्हा मानवाच्या विविध वृत्तीचं आणि विविध भावनांचं दर्शन या कथेच्या माध्यमातून निश्चितच तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा गवताचे पाते वि स खांडेकर यांनी लिहिलेला हा पाठ आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. गवताचे पाते वि स खांडेकर, जन्म 1898 आणि मृत्यू 1976. कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक. 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आला. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले. विद्यार्थी मित्र हो, साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च जो पुरस्कार आहे तो ज्ञानपीठ पुरस्कार हा 1974 साली वि स खांडेकर यांना त्यांच्या वाङ्मयीन सेवेसाठी, त्यांच्या लेखनासाठी
गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार दिलेला होता. आणि त्याचबरोबर भारत सरकार भारतामध्ये सर्वोत्तम कामगिरी विविध क्षेत्रामध्ये करणारी जी मान्यवर मंडळी असतात त्यांचा गौरव हा वेगवेगळ्या पुरस्काराच्या माध्यमातून केला जात असतो. त्यामध्ये भारतरत्न आहे, पद्मभूषण आहे, पद्मविभूषण आहे, पद्मश्री असे जे पुरस्कार आहेत त्यामध्ये पद्मभूषण हा पुरस्कार भारत सरकारने वि स खांडेकर यांना दिलेला होता आणि त्यांचा सन्मान या निमित्तानं केलेला होता. त्यांचे कांचनमृग, दोन ध्रुव, उल्का, दोन मणी, हिरवा चाफा, रिकामा देवारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहोर, ययाती, अमृतवेल आणि अश्रू या कादंबऱ्या, वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध संग्रह, वनभोजन, धुंदुरमास, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोफ आणि गोफन हे समीक्षा लेखसंग्रह इत्यादी लेखन त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचं लेखन या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी किती प्रकारचं विपुल लेखन केलेलं आहे याची माहिती ही या निमित्तानं आपल्याला निश्चित झालेली आहे. रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला देणगी आहे. म्हणजे आपण सुरुवातीलाच याची माहिती घेतली की वेगवेगळे कथेचे जे प्रकार आहेत त्यामधली रूपक कथा आणि ही खऱ्या अर्थानं सुरुवात जी केलेली आहे आणि त्यामधला जो मांडणीचा जो भाग आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं वि स खांडेकर यांनी लिहिलेला आहे. त्यामुळंच रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला दिलेली देणगी आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथातून केलेली आहे. सुवर्णकण, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथा संग्रह आहेत. त्यापैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकातून माणसांच्या विविध वृत्ती प्रवृत्तींचे, भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवलेले आहे. तेव्हा विद्यार्थी मित्र हो, माणसाच्या बाबतीत ज्या काही त्यांच्या वृत्ती असतात, प्रवृत्ती असतात, भावभावना असतात हे त्यांनी वेगळ्या रूपकाच्या माध्यमातून समजावण्याचा, ती कथा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामध्ये पानं आणि गवताचं पातं या घटकांचा, या रूपकांचा वापर या ठिकाणी केलेला आहे. तेव्हा पाहूया आपण ही रूपक कथा. बालपणापासूनच आपणाला कथा खूप आवडतात. विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी एक प्रकार म्हणजे रूपक कथा होय. आपण सुरुवातीलाच या मुद्द्यांची माहिती ही घेतलेली आहे. हे आपल्याला कथा आवडत असतात असे हे कथेचे वेगवेगळे प्रकार आहेत. रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते. आता या सर्व कथामध्ये जे आपण रूपक कथा पाहणार आहोत त्या रूपक कथेचं वैशिष्ट्य काय आहे तर ते आकाराने लहान असते. आता ही जी लहान असते पण त्याच्यातला जो आशय असतो तो खूप महत्त्वाचा असतो. तिच्यात अर्थघनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. म्हणजे या कथेतून आपणाला नेमकं काहीतरी सुचवलेलं असतं, त्यातला आशय आपणाला खूप काही माहिती देणारा असतो आणि म्हणून ही कथा आपल्याला परिणामकारक वाटत असते. नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपर्ता ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्ये होत. रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्ष्यार्थ प्रभावीपणे सूचित होतो. खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव येईलच. म्हणजे सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ही जी रूपक कथा आहे या रूपक कथेच्या माध्यमातून वरवर आपणाला ही कथा जरी वाटत असली तरी यातला जो भावार्थ आहे, यातला जो लक्ष्यार्थ आहे तो आपणाला प्रभावीपणे सूचित होत असतो. यातून आपणाला नेमकं काय तरी विषय सुचवायचा असतो, एखादी मांडणी किंवा एखादी कल्पना आपल्यासमोर पोचवायची असते आणि त्यामुळं आपणाला ही रूपक कथा खूप काही वेगळा अनुभव देऊन जात असते. तेव्हा ही जी रूपक कथा वि स खांडेकर यांनी लिहिलेली आहे ती आता आपण या ठिकाणी प्रत्यक्षात वाचणार आहोत. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट पट पट. त्यांचा तो पटपट असा कर्णकटू आवाज. तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस तू. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला.
मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातीच्या कुशीत झोपी गेले. ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडूत गवताचे पाती धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडावर पाने सळसळत होती. पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते कपाळाला आटी घालून स्वतःशीच पुटपुटले. काय ही हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकला अगदी यांनी. केवढा हा कर्णकोटो आवाज. छी छी छी, माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदा मेंदा केला यांनी. ही कथा ऐकल्यानंतर सर्वसाधारणपणे तुमच्या लक्षात आलेलं असेल की या कथेचा जो आशय आहे तो म्हणजे हिवाळा नुकता सुरू झालेला होता आणि झाडावरून जी पिकलेली पानं होती ती पिकलेली पानं गळून पडत होती आणि पडत असताना त्यांचा जो आवाज आहे तो पट 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 असा आवाज होता. आणि हा आवाज कर्णकटू. आता कर्णकटू म्हणजे काय, तर कानांना त्रासदायक, कर्णकर्कश अशा प्रकारचा तो त्यांचा आवाज येत होता. आणि हा आवाज ऐकून धरणी मातेच्या म्हणजे जमिनीच्या कुशीत झोपलेलं एक चिमणं गवताचं, चिमणे म्हणजे लहानसे जे गवताचे पात आहे ते जागं झालेलं आहे त्या आवाजामुळं. आणि गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या त्या पानाला ते म्हणत होतं. गिरक्या खात येणे म्हणजेच काय, गोल फिरत येत असणाऱ्या त्या पानाला हे गवताचं पातं काय म्हणतंय की पडता पडता किती कटकट करतोयस तू, किती आवाज करतायस. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. आता चुराडा होणे म्हणजे चक्काचूर होणे. तेव्हा त्याची झोपमोड झाल्यानंतर ते पानाला काय म्हणतात की तू किती कटकट करत आहेस, तुझ्या या दंग्यानं माझ्या सगळ्या गोड स्वप्नांचा चक्काचूर झालेला आहे, चुराडा झालेला आहे. अशा वेळेला त्या पानाला राग येतो आणि ते पान चिडून काय म्हणतं, अरे जा चिडकोर बिब्बा कुठला. आता चिडकोर बिब्बा म्हणजे काय, चटकन राग येणारे जी शीघ्रकोपी व्यक्ती असतात त्या व्यक्तींना चिडकोर बिब्बा असं म्हटलं जातं. बिब्बा ही एक अतिदाहक उष्ण गुणधर्म असलेली एक वनस्पती आहे. आणि त्यावेळेला त्या पानाला राग आल्यानंतर ती चिडून काय म्हणते, अरे जा चिडकोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. कारण हे पान उंच झाडावरती होतं म्हणजे उच्च, स्वतःला ते काय समजत आहे, उच्च समजत आहे. आणि उच्च वातावरणामध्ये मी राहतो आहे आणि हे तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला समजणारच नाही. क्षुद्र म्हणजे काय, तुच्छ, अतिसामान्य. अशा वेळेला ते पान रागानं त्या गवताच्या पात्याला म्हणतं आहे की तू चिडकोर बिब्बा आहेस, तू मातीतच जन्माला आलेला आहेस आणि मातीतच लोळणार आहेस. तुझ्यासारख्या तुच्छ अतिसामान्य या गवताच्या पात्याला आमच्या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार आहे. हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललं आहे. हे जे आवाज आहे हा दंगा नाही आहे, तर हे गाणं चाललेलं आहे. आणि जन्मात कधी आ न करणाऱ्या म्हणजे कधीच तोंड न उघडणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचंच नाही. अरसिक म्हणजे आवड नसलेल्या, रुचिहीन जे आहेत अशा अरसिक असणाऱ्या तुझ्यासारख्याला ते कधीच समजणार नाही की हा दंगा नाही आहे, तर ते काय आहे, गाणं आहे. आणि हे बोलत बोलत असतानाच ते पान पृथ्वीवरती पडलं आणि त्या धरणी मातीच्या कुशीत झोपी गेलं. आता त्यानंतर काय होतं, ते पुन्हा जेव्हा जागं झालेलं आहे तेव्हा वसंताच्या संजीवक स्पर्शाने. आता वसंत हा आपण मागील पाठामध्ये पण पाहिलेला आहे. वसंत ऋतू ज्या सृष्टीमध्ये नवचैतन्य फुललेलं असतं, फुलांनी डवरलेली वृक्ष असतात, सर्वत्र हिरवाई असते, कोकिळीचे मधुर आवाजांचं कूजन सुरू असतं, रंगीबिरंगी फुलं मनाला प्रसन्नता लाभणारं एक वातावरण तयार करत असतात. अशा त्या वसंताच्या संजीवक स्पर्शानं ते जागं झालेलं आहे. जे बोलत बोलत पृथ्वीवरती पडलेलं होतं आणि त्या धरणी मातीच्या कुशीत झोपलेलं होतं ते पुन्हा जागं झालं. ते कधी, त्या वसंताच्या चैतन्यमय अशा स्पर्शानं. संजीवक म्हणजे काय, चैतन्यमय. तर ते वसंताच्या चैतन्यमय स्पर्शानं ते जागं झालं. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती आणि त्या जादूनं आता त्या पानाचं रूपांतर पुन्हा गवताच्या चिमुकल्या पात्यात झालेलं होतं. ते पान पडलं पण त्याचं आता रूपांतर कशात झालेलं आहे, गवताच्या चिमुकल्या पात्यामध्ये झालेलं आहे. आणि पुन्हा जेव्हा हिवाळा येतो तेव्हा हे थंडीनं कुडकुडूत गवताचं पान
धरतीच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले, पण पुन्हा पुन्हा त्याची झोप होऊ लागली. कारण काय झालं, पुन्हा जिकडे तिकडे झाडावर पानं सळसळत होती, पटपट असा आवाज पृथ्वीवरती ती पानं पडत होती. म्हणजे पुन्हा तीच कृती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. ते गवताचे पाते कपाळाला आटी घालून स्वतःशीच पुटपुटले, काय ही हिवाळीची पानं, जीव खाऊन टाकला आणि अगदी केवढा हा कर्णकटू आवाज. म्हणजे सुरुवातीला जी पुन्हा घटना घडलेली होती तीच इथं घडलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि पुन्हा ते म्हणताय की साऱ्या गोड स्वप्नांचा या ठिकाणी पुन्हा चेंदामेंदा या आवाजाने केलेला आहे. अशा प्रकारची ही आशयाची आपल्याला माहिती मिळते आहे. आता विद्यार्थी मित्र हो, ही कथा आपल्याला समजली असेलच. आता प्रत्यक्षात या रूपक कथेचा जो भावार्थ आहे तो भावार्थ समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण लेखकांना नेमकं काय सुचवायचं आहे हे या निमित्तानं आपल्याला समजणार आहे. अगदी साध्या सुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावांचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रकट झालेले आहे. आपल्या लक्षात आलं असेल, जे झाडाचं पान आहे किंवा गवताचं जे पातं आहे हे नैसर्गिक घटना आहेत. पण या नैसर्गिक घटनेतून, या गोष्टीमधून मानवाच्या स्वभावाचे जे पैलू आहेत ते पैलू दाखवण्याचं जे कौशल्य आहे, जे सामर्थ्य आहे, हे या कथेच्या माध्यमातून प्रकट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात. जे झाडावरची गळून पडणारी जे पानं आहेत ती मातीमध्ये मिसळून जातात आणि पुढं त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. म्हणजे सुरुवातीला ही जी झाडाची पानं आहेत ती मातीमध्ये पडल्यानंतर पुन्हा त्याचं रूपांतर कशात झालेलं आहे, गवताच्या चिमुकल्या पात्यामध्ये झालेलं आहे. ती डोकावून वर पाहू लागतात. दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवन रस एकच आहे. म्हणजे सुरुवातीला ते पान आणि पानाचं रूपांतर पुन्हा गवताचं पात्र. म्हणजे त्या दोघांच्यामध्ये जो खेळणारा जीवन रस आहे तो मात्र एकच आहे. पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगतं आणि गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते. सुरुवातीला काय, हे झाडाचं पान आहे तेव्हा ते झाडावरती असतं, उच्च असतं, उंच असतं, म्हणून ते स्वतःला काय समजतं, उच्च पदावरचा त्याचा खोटा अभिमान बाळगत असतं. या उलट ते गवताला काय समजतं, क्षुद्र समजत असतं, तुच्छ समजत असतं, हीन समजत असतं. आणि त्या पडणाऱ्या पानांचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पाते करत सुटतं. म्हणजेच जेव्हा ते जमिनीवरती पात्यात रूपांतर होतं तेव्हा ते तक्रार करतं की तुझ्या आवाजामुळं मला जी सुंदर सुंदर स्वप्न पडलेली आहेत त्यांचा चक्काचूर झालेला आहे, असं तक्रार ते करत असतं. मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. म्हणजे या मानवाच्या जीवनातले हे जे विसंवाद आहेत, हे विसंवाद या साध्या विरोधामध्ये सुद्धा प्रतिबिंबित झालेले आहेत. त्याचं दर्शन या निमित्तानं आपणाला पाहायला मिळतं. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवतात का? म्हणजे आज आपल्याला बोलणारी जी वडील पिढी आहे किंवा वडीलधारी मंडळी जी आहेत ते जेव्हा आपल्याला आपल्या बेजबाबदारपणाबद्दल बोलत असतात तेव्हा मात्र ते जेव्हा लहान होते तेव्हा त्यांची जी वागणूक होती ते आठवत आहेत का? किंवा त्यांच्या तरुणपणातले दिवस आठवत आहेत का? तेव्हा ते काय करत होते हे ते समजून घेतात का? आठवण करून घेऊन मग त्या तरुणावर तोंडसुख घेण्याची तयारी दर्शवते काय? म्हणजे सुरुवातीच्या काळात त्यांनी जसं वागलेलं आहे त्यावेळी त्यांच्या वडीलधारी मंडळींनीसुद्धा त्यांच्यावरती तोंडसुख निश्चितच घेतलेलं असणार आहे. आणि मग ते दिवस आजची ही जी वृद्ध मंडळी आहेत, वडीलधारी मंडळी आहेत, हे आठवून घेतील का? अशा प्रकारची एक वेगळ्या प्रकारची मांडण्याची शैली या निमित्तानं आपणाला पाहायला मिळते. आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते? म्हणजे आत्ता जरी आपण बेजबाबदारपणाबद्दल वडील पिढी जेव्हा आपल्याला बोलत असते त्यांचं आपण ऐकून घेत असतो, पण जेव्हा आपणच मोठे होणार आहोत, आपण प्रौढ होणार आहोत, त्यावेळी आम्ही तरी नेमकं काय करणार आहोत? म्हणजे आत्ता आपण ही जी वडील माणसं सांगत असतात त्यावेळी आपण कपाळाला आटी घालून बसत असतो. पण जेव्हा आपण मोठे होणार आहोत, प्रौढ होणार आहोत, तेव्हा पुन्हा आपण आत्ता ज्या पद्धतीने ही वडीलधारी मंडळी बोलतात त्याच पद्धतीनं आपण बोलणार आहोत. तीही जुना कित्ताच गिरवत बसते. म्हणजे आत्ताची तरुण पिढी पुढं प्रौढ झाल्यानंतर जशी आत्ताची ही माणसं वागतात, ही वडीलधारी मंडळी वागतात, त्याच पद्धतीनं आपण वागणार आहोत. म्हणजे तोच कित्ता आपण गिरवणार आहोत. बाह्य स्वरूप किती बदलले तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते. म्हणजेच आपण जरी मोठे झालो तरी आपलं स्वरूप किती बदललं तरी आपल्यातली जी वृत्ती आहे, मनोवृत्ती जी आहे ते मात्र बदलणार नाही. त्याची प्रवृत्ती
ही पुनरावृत्ती ही होणारच आहे आणि अशा प्रकारचे अंतर आहे ते अंतर मात्र कायमच राहणार आहे. म्हणजे आजचे तरुण हे उद्या प्रौढ होतील, आजचे प्रौढ जसे वागत आहेत तसेच भविष्यामध्ये हे प्रौढ होतील त्यावेळी तसंच वागणार आहेत. म्हणजे हा जुनाच कित्ता गिरवला जाणार आहे. बाह्य स्वरूप कितीही बदललं तर मनोवृत्तीमध्ये मात्र कुठलेही बदल होणार नाहीत. ती पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होतच राहणार आहे आणि या पिढीतलं अंतरसुद्धा कायम राहणार आहे. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्यांचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्यांच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही. खूप वेगळ्या प्रकारचे एक या ठिकाणी त्यांनी विषय मांडलेला आहे आणि खंत आहे असं म्हणायला काही हरकत नाही की दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून म्हणजे स्वतःला समजायचं आणि त्या व्यक्तीचं काही सुख असेल, त्या व्यक्तीचं काही दुःख असेल तर ते जाणून घेण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे किंवा त्यांच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्ती ही आपल्यामध्ये आली पाहिजे. सहानुभूती त्यांच्याबद्दल निर्माण झाली पाहिजे, त्यांच्याशी एकरूप आपल्याला होता आलं पाहिजे आणि अशा प्रवृत्ती ही माणसामध्ये येणं अपेक्षित आहे. पण तशी प्रवृत्ती माणसात दिसत नाही. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? म्हणजे काय, मालकाला मजूर केलं आणि मजुराला मालक केलं तर मालक पूर्वी जसा वागत होता तसा आत्ता जो मजूर आहे तो मालक झाल्यानंतर वागणार आहे. म्हणजे मजूर हा मजुरासारखाच राहणार आहे, मालक हा मालकासारखाच राहणार आहे. त्यांचं स्थान जरी बदललं तर त्यांच्या स्वभावात बदल होईल असं वाटत नाही. कारण मालकाला मालकासारखंच वागावं लागणार आहे आणि मजुराला मजुरासारखंच काम करावं लागत आहे. त्याच्यामध्ये चुका होणार. अशा वेळेला मालकाला बोलावंच लागणार आहे. म्हणजे स्थानांची अदलाबदल झाली तरी त्यांच्या स्वभावात काही बदल होणार नाही, हेही या निमित्तानं आपण लक्षात घेऊ शकतो. तेव्हा विद्यार्थी मित्रो, या रूपक कथेच्या माध्यमातून माणसातली जी ठराविक मनोवृत्ती आहे त्या मनोवृत्तीची पुनरावृत्ती ही वारंवार होत असते. हे या पाठाच्या निमित्तानं या रूपक कथेच्या माध्यमातून वि स खांडेकर यांनी मांडलेले आहे. मानवाच्या जन्मापासूनच त्याच्या वाढीबरोबरच त्यांच्या विचारांचीही जडणघडण होत असते. बदलत्या भूमिकानुसार त्यांच्या विचारामध्ये बदल होत जातात. त्यामुळे दोन पिढ्यातील विचारांची दरी वाढून त्यांच्यात कलह सुरू होत असतात. तरुण पिढीला आपल्या वडील पिढीचा उपदेश अजिबात आवडत नसतो, परंतु आजची तरुण पिढी जेव्हा पुन्हा प्रौढ बनते तेव्हा मात्र ते पुन्हा जुन्याच पद्धतीचा कित्ता हे गिरवत असते आणि येणाऱ्या त्या तरुण पिढीला ती उपदेश करत असते. म्हणजे अशा प्रकारे ह्या मनोवृत्तीची पुनरावृत्ती ही आपल्यामध्ये होत असते. दुसऱ्याची स्थिती लक्षात न घेता हा माणूस स्वतःच्या भूमिकेतून विचार करत राहतो. हा महत्त्वाचा संदेश या निमित्तानं त्यांनी दिलेला आहे. तेव्हा या स्वभाव वैशिष्ट्यामध्ये अतिशय रूपक कथेच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचं वि स खांडेकर यांनी केलेला हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. तेव्हा विद्यार्थी मित्र हो, आपणाला या कथेचा जो भावार्थ आहे तो भावार्थ निश्चितच समजलेला असेल. आता आपण या पाठावरची जी कृती आहे ती कृती पूर्ण करणार आहोत. आकृत्या पूर्ण करा. यामध्ये रूपक कथेची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण लिहावयाची आहेत. याच्यासाठी आपल्याला हा कृती आराखडा पूर्ण करून ठेवायचा आहे. कृती तक्ता पूर्ण करून ठेवायचा आहे. दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे गवताच्या पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये. आता गवताच्या पानाचा संदर्भ आपण घेतलेला आहे त्या कथेच्या माध्यमातून. तर ती कथा ऐकल्यानंतर त्याचा भावार्थ समजून घेतल्यानंतर तुम्हाला त्या गवताच्या पात्याची स्वभावाची काही वैशिष्ट्ये जाणवली का? तर तुम्हाला 4 वैशिष्ट्ये लिहावायची आहेत. तिसरा प्रश्न आहे पानाची स्वभाव वैशिष्ट्ये. आता जसं गवताच्या पानाची स्वभाव वैशिष्ट्ये तुम्हाला शोधता आली तशी पानाची काही स्वभाव वैशिष्ट्ये सांगता येतील का? तर तेही तिथं किमान 2 तरी लिहावयाचे आहेत. आणि चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द किंवा शब्दसमूह कोणते आहेत? या गवताच्या पात्यासाठी कोणते शब्द आलेले आहेत किंवा शब्दसमूह कोणता आहे तर ते आपल्याला इथं शोधून लिहावयाचे आहेत. असा हा पहिला प्रश्न हा कृती आराखडा पूर्ण करून ठेवायचा आहे. दुसरा जो प्रश्न आहे तो कारणे लिहा. झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यानं गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली. कारण म्हणजे नेमकं ही तक्रार करण्यापाठीमागचं कारण काय होतं? आणि हे झोपी गेलेलं चिमुकलं गवताचं जे पातं आहे ते पानाकडे तक्रार करत आहे. मग अशा वेळेला काय घटना घडली होती की त्यानं ती तक्रार करावी? त्याचं उत्तर आपण लिहायचं आहे. दुसरा प्रश्न अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही असे गळून पडणारे पान म्हणाले. कारण का? तर असं का म्हणावं असं वाटलं त्या पानाला हे तुम्ही लिहावयाचं आहे. आणि शेवटचा यातला प्रश्न आहे वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात झाले कारण. त्याचं कारण शोधून आपण लिहायचं आहे. अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न. आणि शेवटी शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. यातल्या अक्षरं वापरायचे आहेत आणि इतर अर्थपूर्ण शब्द आपण तयार करायचे आहेत.
पहिलं बेजबाबदारपणा, दुसरं आहे धरणीमाता आणि तिसरं आहे बालपण. तेव्हा विद्यार्थी मित्रो, हा स्वाध्याय पूर्ण करून ठेवायचा आहे. धन्यवाद.